चला तर आज मस्तपैकी ड्रायफ्रूट मखाना लाडू बनवूया। म्हटलं चला सकाळी एनर्जी टिकवून राहण्यासाठी काहीतरी हवं। आता थंडी पण सुरुवात झाली आहे, त्यासाठी थोडं मी सगळं असं हलकं रोस्ट करून घेतलं। पहिले मखाणे भाजून घेतले, आता सगळे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे हलक्या मंद आचेवर। काजू, बदाम, पिस्ता आता हे पण भाजून घेतलं। आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घालून आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक पण छान तळून घेतला। ह्या डिंकामुळे आपल्याला सांध्यामध्ये मजबूती येते, हाडं मजबूत होतात, खूप फायदेशीर आहे आपल्याला हे लाडू। आता त्याच कढईमधलं तूप काढून घेतलं, विनाकारण भांडे काही जास्त भरवत बसायचे नाही। आता त्यामध्ये गुळाचा पाक करून घेतला। आता थोडं मिश्रण सगळं घालून यामध्ये ही ड्रायफ्रूटची पावडर करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने मी पावडर करून घेतली। आता यामध्ये थोडा पाक घालायचा आहे, पूर्ण पाक घालायचा नाही, जसा लागेल तसा घालायचा आणि मस्तपैकी आपले लाडू वळून घ्यायचे। बघा मस्तपैकी आपले लाडू तयार आहे। चला तर एक घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब